नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आमची सर्व झाडे दाखवणार आहे. त्या कोपऱ्यापासून चालू करू. इकडे ही गणेश वेल आहे. ह्याला लाल कलरची फुले लागतात. अजून रोप बारका असल्यामुळे अजून फुले लागली नाहीत. हे कृष्ण कमळ आहे, जे मी एका मोठ्या बादलीत लावले. त्याला रेड कलरची फुले लागतात. त्यानंतर हे कापूस आहे. हे मोठ्या पॉटमध्ये मी लावणार आहे. पुन्हा हे रंगीत आळूची पानावानी असं सुंदर असं झाड आहे. हे शोचं झाड आहे. त्याच्यानंतर हे ओवा, हे खाल्ल्यावरती ओवा खाल्ल्यावानी वाटतं. हे ओव्याचं झाड आहे. त्यानंतर हे गुलाब, म्हणजे चिनी गुलाब असं, म्हणजे चिनी गुलाब पण येत नाही ह्याला, असं दिसायला चांगली फुलं लागतात. हे अशा प्रकारची फुलं लागतात ह्याच्यामध्ये. त्यानंतर ह्याला परवा अशी लाल कलरची फुलं असं झुपकेदार येतं. अजून ते बारकं आहे, त्याला आता हिथून कळ्या येत आहेत नवीन. त्यानंतर हे एक शोचं झाड आहे. ही कुंडी मी हे करून दाखवतो. अशी याची पानं उगवतात. हे झाड ते सूर्याकडे उगवतं, त्यामुळे त्याची फांदी तिकडे झाली आहे. आणि हे झाड ह्या झाडासारखंच दिसायला जवळजवळ आहे. त्यानंतर ही सर्व झाडे झाल्यानंतर इकडं हे आबोलीचं झाड आहे. त्यानंतर हे शोचंच आहे. हे निशिगंधा आहे. निशिगंधा पण भारी उगवलं, आता फुलं लागतील त्याला. हे गुलाब आहे. गुलाब मोठं झालं होतं, त्यामुळे मी कटिंग करून दोन्हीने बांधले त्याला. इकडे छोटासा मोगरा आहे. त्याला नवीन असा कोंब आला इथे, आणि इथे एक नवीन बारके ह्याला कोंब आला दिसते सर्वांना. त्यानंतर हे मनी प्लांट आहे. ह्याच्या साईडून तिथं पारिजातकाची फुले पडलेली आहेत. सकाळी दररोज उगवतात ना. ही मनी प्लांट आहे. ही कर्दळी, ती मगाशी मी लाल कलरचं फूल दाखवलं होतं ना, ते लाल कलरचं. ह्या कर्दळीला पिवळी फुले उगवतात, अजून फुले उगवली नाही. ही वेल आहे. ह्याला खूप सारे अशी सुंदर सुंदर फुले उगवतात. ते आता वेलीला अजून तर काय सध्या फुले उगवली नाही आहेत. ही हिमालय तुळस असं म्हणतात. ह्याची पाने अशी असतात. हे भरलंय पूर्ण असं, आणि हे पान गळण्याऐवजी अशी पाने ह्याची पिवळी होतात. आणि हे असं झाड आमचं आहे एक मोठं. त्यानंतर ही रातराणी, इथून खालनं असं बुडका होऊन ही रातराणी, हिला फुलं लागली आहेत, पण आता सध्या काय फुलं नाही आहेत दाखवायला. ही नागफणी, ह्याची आत्ता 3 रोपं. इथं आतून एक उगवलं आहे इथं, आणि हे दुसरं, आणि हे एक वेगळं, अशी 3 उगवल्यात. त्यानंतर हे पारिजातक आहे. ह्याला खूप सारी अशी फुले लागतात दररोज. सकाळी पण आम्ही देवाला घालण्यासाठी ती फुलं तोडतो. इथं काही कळ्या उमललेल्या होत्या, त्या आम्ही तोडल्यात सकाळी. हे असं झाड आहे, हे मोठं झाड आहे. त्यानंतर इथं ह्याच झाडाची रोपं आम्ही ह्या झाडामध्ये लावले आहेत. हे झाड वरती अडकवता, म्हणजे ही 90 रुपयाला आम्हाला आमच्या मॉलमधूनच कुंडी मिळाली. ह्या कुंडीला असं वरती अडकवता येतं. हे दिसायला भारी दिसतं. याच्यामध्येच आम्ही चॉकलेटच्या भरण्यांना हे डिझायनिंग करून ह्या अशा कुंड्या केल्यात. ह्यामध्ये पण तेच झाड आहे, आणि ह्यामध्ये थोडंफार असं म्हणजे वेलच आहे, फक्त थोडीफार वेगळी वेल आहे. त्याचे फूल आहे इथं, असं फूल येतं ह्याचं आबोली कलरचं. अशी इथं वरती लावल्यात आम्ही. ह्या मुळा पसरल्यात त्याचा पूर्ण, आणि ही अशी झाड आहे. आणि इथं हे चिनी गुलाब लावलेलं आहे, चिनी गुलाब. त्यानंतर ह्या बादलीमध्ये शेवंती आहे. तिच्या अजून कळ्या आल्यात, सकाळी उमलतील कळ्या. आणि ही ती मी सांगत होतो ती लाल कर्दळी, तिला एवढं बारकं फूल लागतं, आणि त्या पिवळ्या कर्दळीला मोठं फूल लागतं. आणि ही आहे, ह्याला पर्पल कलरची फुलं लागतात. ही जी आत्ता रोपं उगवालेत, ती अजून उगवायचे. ही असली आहेत ती पर्पल कलरची फुलं लागतात, आणि ही असली आहेत ती थोडीफार गौरीची आहेत. गौरीचं फूल लागतं ना, तशी आहेत ती. आणि ही मोठी झालेली 3-4 फुलं आहेत ना, झाडं आहेत ना. इथं हे मोठं झालं आहे, हे मोठं झालं आहे, इथं 2 मोठी झाल्यात. हे गोकर्ण शंकराला आवडतं, हे ते लावले. आणि इकडं अजून एक मनी प्लांट आहे. इथे एक मनी प्लांट आहे, इथे एक मनी प्लांट आहे. आणि हे आंब्याचं रोप आहे. ते कुई खाऊन टाकल्यामुळे तसं उगवलं आहे. ते आवडले, त्यामुळे मी इथंच ठेवून घेतलं. आणि ही ती वेल, ती वरची वेल होती ना, ती इथं ह्या पारिजातकाच्यात थोडंफार लावलं आहे मी. ही ती वेल आहे. त्याच्यानंतर अशी माझी झाडं आहेत. लई झाडं नाही आहेत अशी, पण आवडतात. मी ही झाडांना दररोज पाणी घालतो. आणि ही
माझी झाडं आहेत आणि इथं पाण्यामध्ये ठेवलेलं बारकंसं मनी प्लांट पण आहे. आता मी इंडोर प्लांट्स ह्यामध्ये कमळ लावलेलं, तिची अजून ग्रोथ होत आहे त्यामुळं अजून दिसत नाही एवढं मोठं. आता मी तुम्हाला इंडोर प्लांट्स दाखवतो. मी जास्त करून झाडं बाहेरून विकत आणण्याऐवजी सर्वांकडून मागून अशी सुंदर जी दिसतील ती झाडं, हे झाड आहे त्याला पॉट मिळून झालं आहे त्यामुळं नवीन पॉट घेऊन त्यामध्ये हे झाड लावणार आहे. आता माझे बांबू आणि नायट्रोजन ऑक्साईड वायू रूपात जे असतं ना ते जमिनी रूपात आणणारं झाड दाखवतो तुम्हाला. हे आहे ते नायट्रोजनचं झाड. ते थोडंफार वाळत आहे कारण आपल्याला असं फ्रॉड बनवण्यासाठी ना लोक ही कुंडी आहे का नाही, ही मोठीवाली कुंडी आहे, ह्या मोठीवाल्या कुंडीत हे बारकंवाली पण कुंडी घालतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटत्या म्हणजे थांबत्या झाडाची वाढ, त्यामुळे झाडं नीट उगवत नाहीत. त्यामुळे अशी आमची आता पानं वाळल्यावानी झाली आहेत. हे झाडाची मी नवीन कुंडीमध्ये हे झाड लावणार आहे. आता बांबू दाखवतो. इथं असा आमचा हॉल आहे, असा आमचा हा हॉल आहे पूर्ण. हे हॉलचा एक भाग आहे, त्याच्यावरती आम्ही इथं पोर्चमध्ये बांबू ठेवलेला आहे. बांबू चांगल्या ह्यानं उगवलेला आहे. त्यांनी देताना असं आम्हाला पॉट दिलं होतं पाण्याचं. हा एक बांबू मी विकत घेतला आहे, ते नायट्रोजनचं. परत लय झाडं विकत घेतली नाहीत, पारिजातक एक विकत घेतले, अशी थोडीफारच झाडं विकत घेतलीत. गुलाब ते मीच लावल्यात सगळी झाडं बाकीची. हे बांबू आहे आणि अशी ही माझी झाडं. आणि परत पुढच्या भागामध्ये मी आमचं घर दाखवणार आहे पूर्ण. त्यामुळे ह्या भागावरती असे खूप सारे कमेंट्स करा. त्या कमेंटमध्ये सर्वांनी रेड हार्ट पाठवा आणि ज्यांना घर बघायचं त्यांनी रेड हार्ट पाठवा आणि ज्यांना घर बघायचं नाही त्यांनी हा व्हिडिओ कसा वाटला हे पाठवा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या घराचा व्हिडिओ पाठवीन. धन्यवाद.